नमस्कार, मी ऋतुजा चौगले. मी सक्षम रिहॅब सेंटरमध्ये काउन्सिलर या पदासाठी कार्यरत आहे. मेंटल विलनेस, मानसिक आजार म्हणजे काय? मानसिक आजार म्हणजे वेडेपण नाही, तो मेंदू आणि मनाशी संबंधित आजार आहे. जसं की मधुमेह किंवा रक्तदाब असतो, स्ट्रेस, ट्रॉमा, अनुवंशिकता, व्यसने किंवा दीर्घकाळ चालणारा ताण, या सगळ्यांमुळे मानसिक आजार होऊ शकतो. कोणालाही कोणत्याही वयात मानसिक आजार होऊ शकतो. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश जाधव. मी आज तुम्हाला मानसिक आजाराची सामान्य लक्षणे कोणती हे तुम्हाला सांगणार आहे. मानसिक आजार प्रत्येकात वेगळ्या प्रकारे दिसतो, पण काही सामान्य बदल लक्षात येतात. सतत उदास वाटणे, चिंता किंवा घाबरटपणा, चिडचिड वाटणे, रागावर नियंत्रण न राहणे, झोप न लागणे किंवा खूप झोप येणे, भूक न लागणे किंवा जास्त खाणे, थकवा येणे, एकटेपणा वाटणे, लोकांपासून दूर राहणे, लक्ष केंद्रित न होणे, कामात रस न राहणे, आत्महत्येचे विचार येणे, हे सगळी महत्त्वाची लक्षणे आहेत. कधीकधी वागण्यात मोठे बदल दिसतात. संशय वाटणे, नसलेल्या गोष्टी ऐकू किंवा दिसू लागणे, भास होणे, बडबड करणे, अतिशय जास्त बोलणे किंवा फारच शांत होणे, अचानक निर्णय घेणे, पैसे उधळणे, ही गंभीर लक्षणे असू शकतात. नमस्कार, माझं नाव अश्विनी देशमुख. मी तुम्हाला आज मानसिक आजार ओळखायचा कसा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात, भावना, विचार आणि दैनंदिन कार्यक्षमतेत किमान 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ बदल दिसत असतील, त्या व्यक्तीचे काम, नातेसंबंध किंवा स्वतःची काळजी घेणं सतत बिघडत असेल आणि तो बदल स्वतःला किंवा कुटुंबियांना त्रास देत असेल, तर सायकियाट्रिस्ट डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. हे नाटक आहे, थोडं मजबूत राहा, मनावर घ्या, लग्न करा, ठीक होईल, हे बोलणं गरजेचं नसते. मानसिक आजार इच्छेने बरा होत नाही, उपचाराची गरज असते. नमस्कार, मी निखिल महादेवराव कठाणे. येथे मानसिक आजारी व्यक्तीला आधार दिला जातो. येथे सायकियाट्रिक, काउन्सिलर, नर्सेस आणि प्रशिक्षित स्टाफ एकत्र काम करतात. योग्य सायकियाट्रिक इव्हॅल्युएशन करून औषधोपचार सुरू केला जातो. इंडिव्हिज्युअल व ग्रुप काउन्सिलिंग, सायको एज्युकेशन, रूटीन बिल्डिंग, वेगवेगळ्या थेरपीज यावर भर दिला जातो. दारू व इतर व्यसन, डिप्रेशन, एन्झायटी, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, स्ट्रेस रिलेटेड आणि इमोशनल प्रॉब्लेम्स या सगळ्यांवर इथे उपचार केले जातात. तसेच कुटुंबियांसाठी नियमित फॅमिली मीटिंग्स घेतल्या जातात व आजाराची माहिती, कसं सपोर्ट करायचं, रुग्णांशी वागायचे कसे, रिलॅप्स कसा ओळखायचा, हे सगळं समजावून सांगितलं जातं. शेवटचा महत्त्वाचा संदेश: मानसिक आजार हा लपवण्याची गोष्ट नाही, तो उपचार घेण्याची गोष्ट आहे. योग्य वेळेवर मदत घेतली तर आजार पूर्ण बरा होतो आणि तुम्ही एकटे नाही आहात. सक्षमची साथ नेहमीच तुमच्या सोबत आहे. नमस्कार, समुपदेशक सोमनाथ गडांकुश. आपल्या कुटुंबात, नातेसंबंधात, संपर्कात कोणी मानसिक आजारी रुग्ण असेल तर तुम्ही आमच्या सक्षम व्यसनमुक्ती, मानसिक आजार उपचार व पुनर्वसन केंद्र, नांदेड सिटी, पुणे येथे उपचारासाठी दाखल करू शकता. धन्यवाद.